नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. ठीक आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. सगळ्यांसाठी आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यात महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ टिल डेट. चॅनलवरती आता पण जेवढे पण व्हिडिओ पडलेले आहेत त्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ हाच ठरणार आहे तुमच्यासाठी, कारण ही शेवटची वेळ आलेली आहे आणि पूर्ण विचार विमर्श करून सगळ्या ॲनालिटिक्स वगैरे काढून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करत आहे. आणि हा व्हिडिओमध्ये मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. तुमचे मार्क 128 असेल किंवा 113 असेल, त्यापासून तर 300 मार्कपर्यंत विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, पुढं कसं केलं पाहिजे, एक कॉजन देऊन टाकतो मी अगोदर. ह्या सगळ्या गोष्टी कधी एकदम परफेक्ट ठरणार आहेत, जेव्हा तुम्ही परफेक्ट काउन्सिलिंग केली तरच हा गोष्टी मी सांगू इच्छितो तुम्हाला. आता परफेक्ट काउन्सिलिंग केली म्हणजे सगळ्या गोष्टी गृहीत धरून चाललेत आणि ते तुमच्याकडून आता होणार नाही, कारण आता तुम्ही खूप जास्त घाबरलेले असाल. कॉलेज शेवटचे राऊंड चालू झालेले आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला काय असतं तर घाबरून जातात विद्यार्थी पण आणि पालक पण. तर परफेक्ट काउन्सिलिंग केली, परफेक्ट लिस्ट जर का वरती टाकली तरच ह्या गोष्टी एकदम बरोबर ठरणार आहात. ठीक आहे, आता परफेक्ट लिस्ट कशी बनवायची, असे परफेक्ट काउन्सिलिंग कशी करायची ते तर तुम्हाला माहीतच असेल. नाही माहीत आहे तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्टली आता काउन्सिलिंग जॉईन करून घ्या, कारण आता ही शेवटची वेळ आहे. ठीक आहे, तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, एकदम परफेक्टच काउन्सिलिंग होणार तुमची, एकदम परफेक्ट. ठीक आहे, चालेल. आता बघून घेऊया आपण एक एक करून. इकडं ऑप्शन दिलेले आहे मी, तुम्ही काय केलं पाहिजे, आणि इकडं मार्क्स दिलेले आहे. तर पहिले आपण मार्क्स बघून घेऊया. सगळ्यात अगोदर जे क्वालिफाय विद्यार्थी आहे, म्हणजे 128 प्लस धरून चला, असंच क्वालिफाय पण धरू शकतात तुम्ही, पण मी 128 धरलेले आहे. तर इथं फक्त तुमच्यासाठी एकच ऑप्शन वाचत आहे. जर का क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज झाला नाही, ते तर होणारच आहे, तरी सुद्धा म्हणून देते मी की होणारच आहे. ते क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज दरवर्षी होत असतो, ट्रेंडच फॉलो होत असतो, पण यावर्षी जर का नाही झाला भाऊ काही कारणावस्तव, ते होणारच आहे. तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय पण आहात, तर ही गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर मॅनेजमेंटमधून तुम्ही ट्राय करू शकतात. कशामधून? तर मॅनेजमेंटमधून. समजलं? बस तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ई आहे. जर का क्वालिफाय आहात त्यांची गोष्ट फक्त, की त्यांना फक्त आणि फक्त काय करायचं आहे, मॅनेजमेंटमधून त्यांचं ॲडमिशन होऊ शकतं. आता मॅनेजमेंटचं ॲडमिशन कसं होतं, कॉलेजमध्ये जाऊन होतं का? तर बिलकुल कॉलेजमध्ये जाऊन मॅनेजमेंटचे ॲडमिशन होत नाही. क्लिअर सांगत आहे मी. सॉफ्टवेअरनंच होत असतात, CET सेलवरूनच होत असतात, मेरिटनुसार होत असतात. फक्त आपल्याला काय करावं लागतं की जी काउन्सिलिंग आहे ती बरोबर करावी लागते. म्हणजे कॉलेजेस कोणते निवडायचे, कसे निवडायचे, आणि तुम्हाला तर ते माहीत असेल, आपल्या या चॅनलवरती सगळ्याच्या सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकण्यात आलेले आहे. फक्त ते मेंबर्सवरती करण्यात आलेले, कारण कॉलेजवाले मला त्रास देत होते म्हणून. तर तुम्ही ते पण बघू शकता त्याचा पुरावा. तर इथं काय असतं ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेची, की सॉफ्टवेअरनुसार कॉलेजकडून काहीच याच्यात काय नसतं, काही इंटरफेअर नसतं. स्पॉट राऊंड होणार नाही यावर्षी, 3 वर्षापासून झालेला नाही, आणि इन्फॉर्मेशन ब्रॉक्युअरमध्ये सुद्धा दिलेलं आहे की स्पॉट राऊंड इज नॉट अलाउड ॲट ऑल. सगळं काय होणार ते स्टे वॅकन्सी मधूनच होणार. तर ही शेवटची संधी आहे स्टे वॅकन्सीमध्ये, आणि नंतर चॉईसेस जे टाकल्या तुम्ही ते लॉक होऊन जातात. म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड 1मध्ये जे चॉईसेस टाकल्या तुम्ही ते लॉक होऊन जातात. तर ही गोष्ट पण निवारण करणं अगदी गरजेची, की स्टे 1मध्ये चॉईसेस काय होऊन जातात तर लॉक होऊन जातात. तर आत्ताच आहे, हाच वेळ आहे, हाच काळ आहे, लवकरात लवकर संपर्क करा. नाहीतर मी खरंच सांगत आहे, स्टे वॅकन्सी नंतर आपण काहीच करणार नाही चॅनलवरती. ठीक आहे, कारण मला BAMSचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. चालेल. तर आता 128 जे क्वालिफाय आहे, क्वालिफाईंगची गोष्ट करत आहे, त्यांना मॅनेजमेंटमधून ते ॲडमिशन घेऊ शकतात. चालेल, गुड. हा झाला आपला एक ऑप्शन. आता याच्या नंतरचा ऑप्शन काय आहे, तर एक एक करून मार्क बघून घेऊया आपण. आता सगळ्यात अगोदर आहे आपलं 190 मार्क. 190 मार्कवाल्या विद्यार्थी, 190 प्लस मार्क असेल तर तुमच्यासाठी ऑप्शन काय आहे? ठीक आहे, 190 पेक्षा खाली असेल तर तुम्ही कुठं ना कुठं रिक्समध्ये आहात. तुम्हाला BHMS लागणार नाही, कठीण आहे थोडं, कारण स्टे वॅकन्सी आलेली आहे.
चान्सेस आहे असं नाही की नाही लागणार, पण रिक्स असतो त्याच्यामध्ये. तर ऑप्शन सी तुमच्याकडे आहे, ऑप्शन एफ तुमच्याकडे आहे की रिपीट करा, किंवा ऑप्शन ई फिजिओ करा 190च्या कमी मार्कवाले आणि 150 आणि 190च्या मध्ये. तर तुम्ही रिपीट सुद्धा करू शकतात, सोबतच तुम्ही काय करू शकतात अजून की डायरेक्टली फिजिओला ऍडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे, किंवा दोन्ही काउन्सिलिंग सोबत चालू देऊ शकतात, फिजिओची सुद्धा आणि BHMS ची सुद्धा. पण ज्याच्यामध्ये नंबर अगोदर लागलं ते तुम्हाला घ्यावंच लागेल, एकदम क्लिअर शॉर्ट आहे. ठीक आहे, तर हे 3 ऑप्शन तुमच्यासाठी मी दिलेले आहे. कशासाठी? 190 ते 150 मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी, 170 ते 190, कारण 150 वरती पण BHMS लागणार नाही, फिजिओ तुम्ही करू शकता. चालेल, आता याच्यानंतरची गोष्ट 200 आणि 250 मार्क आहेत. तर 190 सॉरी अगोदर 190 बघून घेऊ ना आपण. 190 मार्क आहे. आता यांच्यासाठी काय आहे, तर यांच्यासाठी BAMS तर स्टेट कोटातून पॉसिबलच नाही, मॅनेजमेंटमधून होऊन जाईल BAMS. ठीक आहे, स्टेट कोटामधून BAMS नॉट पॉसिबल ॲट ऑल, BDS नॉट पॉसिबल ॲट ऑल. क्लिअर 190 मार्क प्लस विद्यार्थी. सगळ्या कॅटेगरीसाठी बोलत आहे मी, ST सोडून फक्त, सगळ्या कॅटेगरीसाठी बोलत आहे. नॉट पॉसिबल ॲट ऑल BDS. चालेल, BHMS पॉसिबल आहे का? तर चॉईसेस बरोबर टाकल्या तर स्टेट कोटामधून कॉलेज अलॉट होऊन जाईल, पण एक्सपेक्टेशन खूपच जास्त लो ठेवावे लागेल. कॉलेज एकदम म्हणजे डाऊनग्रेडच अलॉट होणार. तुमचं असं स्वप्न असेल की मी टॉपच्याच कॉलेजमध्ये जाल, तर मग एक काम करा, ऑप्शन सीच करा, डायरेक्ट रिपीट करा. इथं आता कॉलेजेस चांगले भेटणार नाही. जे बघा माझी अशी एक गोष्ट आहे की मी क्लिअर सांगणं प्रेफर करतो, खोटं बोलणार नाही मी कोणत्या पण गोष्टीमध्ये. जे आहे ते आहे, जशी कंडिशन आहे तशी कंडिशन आहे, है ना. खोटं बोलून काही फायदा नाही. चालेल, समजलं. एक्सपेक्टेशन शुड बी व्हेरी व्हेरी लो. चालेल, ओके. आता हे समजलं तुम्हाला 190 मार्कवाल्यांचं, समजलं एकदम क्लिअर, गुड. आता सी ऑप्शन आहे यांच्यासाठी BHMS लागून जाईल, किंवा डी पण ऑप्शन आहे, म्हणजे अदर स्टेटमध्ये BAMS करायचं असेल, पण आता त्याची पण फीस 18 लाख आहे. खरं सांगत आहे, कमीत कमी तुम्ही 16 लाख 17 लाख पर्यंत जाते ती, MP असो कर्नाटका असो. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 7887559633 या नंबरवरती त्याच्यासाठी पण. आता इथून तुम्हाला आहे ना परफेक्टच करावं लागेल जे पण करायचं आहे. आता स्वतः करून जमणार नाही, कारण खूप सारे रूल असतात, खूप सारे रेग्युलेशन्स असतात, ते तुम्हाला जमणार नाही आता. तर 190 मार्क समजलं. FE, आता ई काय आहे की फिजिओला जाऊ शकतात तुम्ही 190 प्लस मार्क्स आहे तर, आणि F की बुवा मला स्टेट कोटाच खेळायचंय आणि नाही जमलं माझं तर मग मी रिपीट करेल. पण मी शक्यतो 0.1% पण चान्स नाहीये तुम्हाला BAMS लागेल म्हणून 190 प्लस मार्काला. 200 मार्काला पण तसंच आहे, 210, 220, 230, 240, 250 अक्षरशः 0.1 चान्सेस, 0.1% चान्सेस तुम्हाला BAMS कॉलेज, त्याच्यापेक्षा कमी BAMS कॉलेज स्टेट कोटामधून लागेल किती पण कॉलेज आले तरी. कारण तुम्हीच बघा आता तुमच्यावरती किती विद्यार्थी आहे ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेले आहे कॅप राऊंड 3 मध्ये. आता ते तर बघा तुम्ही एकदा, तुम्हाला समजेल. कट ऑफ जो गेलेला आहे आपला 4,29,000, त्याच्यावरती कमीत कमी 1,500-2 हजार विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज अलॉट चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे. तर ते तर परफेक्ट चॉईस फिलिंग करणारच ना, सगळे कॉलेजेस टाकणारच ना. याचा अर्थ कसा की जास्त कट ऑफ घसरणार नाही. समजलं ना? ठीक आहे, चालेल. हे समजलं तुम्हाला 190 मार्क, हे सगळ्या गोष्टी समजत आहे ना तुम्हाला? चालेल. नाही समजत असेल व्हिडिओ रिवाइज करा, परत बघा. ठीक आहे, मी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये करून देण्याची तुम्हाला प्रयत्न करत आहे. हे एकदम मिटून घेऊ द्या मला. चालेल. हा, आता याच्यानंतरची गोष्ट 190 मार्क वाले क्लॅरिटी आली असेल, एकदम जास्त आली ना? चालेल. आता 200 मार्क आणि 250 मार्क यांनी काय केलं काय पाहिजे? तर बघा BDS मध्ये तर रिक्स आहे तुम्हाला, म्हणजे लागल की नाही लागल हे सांगणं थोडं कठीण. काय आहे? थोडं कठीण आहे, पण तरी सुद्धा तुम्ही चान्स घेऊन ते करू शकता. ठीक आहे, 200 मार्क वरती आणि 210, 220, 230, 240, 250 पर्यंतची गोष्ट करत आहे मी. ठीक आहे. हा, तर कुठं होता आपण? हा, चला 190 मार्क. तर हे समजणं अगदी महत्वाचं. आता आपण 200 मार्क आणि 250 मार्क वाल्याचं बघत होतो की त्यांच्यासाठी ऑप्शन आहे सी BHMS, ठीकठाक कॉलेज अलॉट होऊन जाईल. ठीकठाक म्हणत आहे, टॉपचं याच्यामध्ये पण होणार नाही. 200 ते 250 विद्यार्थी मार्कवाल्या विद्यार्थ्यांना. याच्यासाठी पण तुम्हाला अगोदरच सांगितलं कॉजन काय होतं की काउन्सिलिंग परफेक्ट करावी लागेल.
ज्या चुका झाल्या आता त्या चुका करू नका. आणि स्ट्रेमध्ये एलिजिबल कोण आहे ते पण बघून घ्यायचं, ते पण व्हिडिओ टाकलेला आहे. सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये घुसणं जमत नाही. ठीक आहे, तर ऑप्शन सी काय आहे तर आपलं की BHMS तुम्हाला लागू शकतं. ऑप्शन डी BAMS अदर स्टेटमध्ये तुम्ही करू शकतात, त्याच्यासाठी पण लिमिटेड वेळ असतो, तुम्हाला माहित असेल. ऑप्शन ई फिजिओ करू शकतात आणि ऑप्शन सी BAMS चॉईसेस टाकून रिक्स घेऊन, म्हणजे रिक्स नाही याच्यात लागणारच नाही, 0.01% चान्सेस आहे फक्त. तर तुम्हीच तुमचा विचार करून चला की रिपीटसाठी जर का तुम्हाला नाही जमत असेल तर BAMS करायचं असेल तर, किंवा अदर स्टेट तुमच्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे मी 200 ते 250 मार्क असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. चालेल, समजलं? 200 ते 250 चालेल. आता 250 ते 285 पर्यंत काय करायचं बघा, सरळ सरळ सांगत आहे. 250 असो, 260 असो, 270 असो, 280 असो किंवा 285 असो. 285 सोडून द्या, शेवटपर्यंत गेलात तर कुठं ना कुठं 70% किंवा 60% तुमचे चान्सेस बनत आहेत BAMS लागल, पण 40% तुम्ही रिक्स घेऊन जावं लागल. आणि काउन्सिलिंग प्रोसेस ही आता स्ट्रे वॅकन्सी आलेली आहे, याच्यामध्ये हे सगळं चालत नाही की मी ऑप्शन बी ठेवेल, कोणतंच रजिस्ट्रेशन नंतर होत नाही, कोणतंच होत नाही. डायरेक्ट असतं की रिक्स घेऊन जा किंवा रिपीटला जा. तर 250 वाले विद्यार्थ्यांनी BHMS निवडू शकता तुम्ही. BDS साठी चॉईसेस टाकू शकतात, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी नाही तुमच्यासाठी स्टेट कोटामध्ये. तरी सुद्धा अदर स्टेट ऑप्शन डी आहे तुमच्यासाठी, ऑप्शन सी आहे 250 मार्क विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, अजून काय आहे तर ऑप्शन ई सुद्धा आहे, फिजिओथेरपी सुद्धा करू शकतात, किंवा अदर स्टेट सांगितलं मी, किंवा ऑप्शन एफ आहे की तुम्ही रिपीट करू शकतात आणि मॅनेजमेंटमधून महाराष्ट्रात पाहिजे तर BAMS किंवा BHMS करू शकतात. BHMS तर तुम्हाला स्टेट कोटामधूनच लागून जाईल, तर हे BAMS तुम्ही करू शकता 150+ जरी असते तुमचे तरी चालेल. आता 260 वाल्या विद्यार्थ्यांना काय, तर 260 ज्यांना आहे ते पण तसंच जे आता सांगितलं 250 सारखं काही फरक पडणार नाही जास्त. 270 तेच काही फरक पडणार नाही जास्त. 280 जर का आले तर एक ऑप्शन तुमच्यासाठी उघडून जातो, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी, ऑप्शन सी. ऑप्शन सी तर तुम्हाला पाहिजेच नाही, ऑप्शन डी हे पण तुम्ही करू शकतात, आणि ऑप्शन ई फिजिओ पण नाही पाहिजे तुम्हाला, किंवा डायरेक्टली 280+ मार्क असेल तर परफेक्ट चॉईस लिस्ट टाका. एक्सपेक्टेशन खूप जास्त लो ठेवा. एक्सपेक्टेशन लो ठेवा याचा अर्थ काय की कॉलेज तर अलॉट होईल, पण तर तुमच्यासारखं होणार नाही जे तुम्हाला लागत आहे की मला हेच लागत आहे, मला तेच लागत आहे. लागणार तर गोंदियाचा लागणार, नाही तर नवीन लागणार. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची. चालेल, 280 285 वाल्यांसाठी पण तेच, 290 वाल्यांसाठी पण तेच, आणि 300 मार्क वाल्यांसाठी पण तेच. हाच गोष्टी फक्त 300 मार्क वाल्यांसाठी कॉलेज तर अलॉट होणार, त्यांच्यासाठी सगळे ऑप्शन आहे. पण त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा की कत्तही चांगलं कॉलेज अलॉट होणार नाही. एकदम लोअर ग्रेड महाराष्ट्रातून, तर ते कॉलेजेसचे नाव सांगणार नाही, मग कॉपीराईट स्ट्राईक बसून जाईल किंवा ते माझ्याकडून लिगल ऍक्शन सुद्धा घेऊ शकतात. तर लोअर ग्रेड जे तुम्हाला नाही आहे अपेक्षित ते तुम्हाला कॉलेज अलॉट होणार. समजलं तुम्हाला? चालेल, तर या सगळ्या गोष्टी निवारण आता मी केलेलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर एकदम सिंपल लॉजिक सांगून देतो मी तुम्हाला परत, एकदम सिंपल लॉजिक. आता एवढं कॉम्प्लेक्स केलं आपण, तर कन्क्ल्युजन तर काढून घेऊया ना. कन्क्ल्युजन सगळ्यात अगोदरची गोष्ट जी आहे ती ही आहे की रिस्क फॅक्टर डोक्यात घेऊन चाला. कॉजन म्हणजे हे गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे. ठीक आहे, पहिला कॉजन रिस्क तर सगळ्यांना आहे, फक्त 300+ वाल्यांना नाही. ठीक आहे, तरी सुद्धा लिस्ट बरोबर टाका, जमलं तर जमून जाईल, नाहीतर मग रिस्क ठेवा तुमच्यासोबत. पहिला फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर, एक्सपेक्टेशन ही खूप जास्त लो असली पाहिजे. आता जी एक्सपेक्टेशन आहे ती खूप जास्त लो असली पाहिजे. हे कशामुळे सांगत आहे मी, तर सिलेक्शन लिस्ट बघा कॅप राऊंड 3ची, तुम्हाला तिथे समजून जाईल, 100% समजून जाईल. काय समजून जाईल, तर खूप सारे विद्यार्थी असे तुमच्या रँकवरती, अरे 440 445 मार्काचे विद्यार्थ्यांना BAMS कॉलेज अलॉट झालेलं आणि ती माझ्याकडे आलेले आता 445. समजत आहे ना? खरं सांगत आहे मी, प्रूफ पण दाखवू शकतो तुम्हाला वाटल्यास. मी नाव सांगू शकत नाही कॅन्डिडेटचं, ऑल इंडिया रँक सांगू शकतो, लिस्टमध्ये जाऊन बघा. तर असा गोष्ट असते की सिलेक्शन तुमच्यावरती खूप जास्त विद्यार्थी आहे ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आहे. जाऊन बघा तुम्ही, माझा फोटो वाटत असेल तर मला समजेल.
तर ही गोष्ट यामुळं मी म्हणत आहे की एकदम लो एक्सपेक्टेशन ठेवा. मला कॉलेज अलॉट पण होणार या विद्यार्थ्यांना, तर बेस्ट कॉलेज अलॉट नाही होणार लगे टॉपचं, लगे डायरेक्ट आर्य पोद्दार आणि लगे परवारा मेडिकल ट्रस्ट, लगे धनेश्वरी आयुर्वेदिक, ते कॉलेज पण गेले आता, म्हणजे त्यांचे सीट पण संपलेले असेल. की आता एवढे मोजके पण नाही कॉलेज, 2 ते 3 बस एवढे सीट बाकी असेल त्या कॉलेजेसमध्ये आता. ठीक आहे, वरती खूप सारे कॅन्डिडेट त्या कॉलेजसाठी झगडत आहे. तर याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं. तिसरी गोष्ट, काउन्सिलिंग बरोबर केली, सगळ्या गोष्टी जर त्या डोक्यात घेऊन चाललात तरच ह्या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेबल ठरणार, जे सांगत आहे आता कन्क्लुजन मध्ये मी. नाहीतर काहीच बरोबर ठरणार नाही, सगळं चुकीचं, सगळं उलटं पुलटं पडून जाईल. ठीक आहे, वैयक्तिक लक्ष कोणी कोणाकडे देत नाही, खरं खरं सांगत आहे मी. स्वतःचं लक्ष स्वतःकडे राहू द्या, सगळी इन्फॉर्मेशन काढून घ्या. आणि जे काउन्सिलिंग आहे ना ते याच विद्यार्थ्यांसाठी असते. 350+ विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग नसते, काउन्सिलर नसतोच, ते स्वतः पण काउन्सिलिंग करू शकतात. पण या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्वाचं. ठीक आहे, आता काउन्सिलिंग समजलंय. तर 3 गोष्ट जर का तुम्ही गृहीत धरून चालत असेल तर मी आता हे कन्क्लुजन सांगतो तुम्हाला. 113+ मार्क्स म्हणजे गृहीत धरून ठेवा क्वालिफाईंग मार्क्स, ते कमी होणार आहे मला तर माहित आहे. क्वालिफाईंग मार्क असेल तुमचे तर मॅनेजमेंट मध्ये ट्राय करा, कारण कॅप राऊंड मधून तर नंबर लागणार नाही. सरळ सरळ म्हणत आहे, हे क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज का बरं होतो, कारण मॅनेजमेंटचे सीट पूर्ण भरलेल्या नसतात, त्याच्यामुळं हे चालत असतं. क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज होत असतो, कट ऑफ कमी होत नाही. फक्त समजत आहे ना माझा बोलण्याचा अर्थ, की मॅनेजमेंटचे सीट वॅकंट राहिले तर त्यामुळं हा कट ऑफ क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज केला जातो. तर क्वालिफाय जे झाले त्यांनी मॅनेजमेंटसाठी ट्राय करावं आणि ते आत्तापासूनच रजिस्ट्रेशन करून ठेवावं, कारण नंतर रजिस्ट्रेशन करता येत नाही चॉईसेस जेव्हा टाकतो आपण, कारण चॉईसेस लॉक होणार आहे आता स्टेचे. बरोबर, स्टे वॅकन्सी राऊंड 1 चालू झाला तर त्याच्यामध्ये चॉईसेस हे लॉक होऊन जातात, चॉईसेस उघडत नाही, परत परत चॉईसेस करावे लागत नाही. स्ट्रेची चॉईस केली, संपलं. म्हणून मी म्हणत आहे तुम्हाला परत परत आत्ताच संपर्क करा, लवकरात लवकर करून घ्या, कारण मी नंतर घेणार नाही कॅन्डिडेट. क्लिअर? चाल, 113 मार्क्स क्वालिफाईंग मॅनेजमेंट. ठीक आहे, क्वालिफाईंग असाल तर मॅनेजमेंट मधून ऍडमिशन होऊ शकतं आपलं. त्याच्यानंतर आता 113 ते 180+, 180 सगळ्यांसाठी हाच रूल आहे. मॅनेजमेंटमध्ये करा ट्राय किंवा अदर स्टेटमध्ये जा, BAMS किंवा BHMS साठी. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट, दादा 180 तर नाही आम्हाला, 180+ आहे, तर तुमच्यासाठी पण 2च ऑप्शन आहे. एकतर BHMS करा महाराष्ट्रामधून, 180+ ला लागणार नाही लागणार ते सांगू शकत नाही मी. 180 ते 190+ विद्यार्थ्यांना लागून जाईल BHMS. ठीक आहे, पण ते स्ट्रेमध्ये एलिजिबल असले पाहिजे. तर 180+ आहे म्हणजे 200+ आहे, चालून धरून घेऊया. तर तुमच्यासाठी काय ऑप्शन आहे बो, की 2च ऑप्शन आहे तुमच्याकडं. एकतर BHMS करा किंवा फिजिओथेरपी करा किंवा अदर स्टेटमध्ये जा. रिपीट तर आहेच, रिपीट तर समजूनच घ्या, रिपीटचा ऑप्शन सोडूनच द्या तुम्ही. रिपीट तर सगळ्यांचाच ऑप्शन असतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला. 200+ चालेल. 250+ आहे. आता आम्ही काय करू, 250, 200 आणि 250 मधले विद्यार्थी BHMS 100% लागून जाईल. ठीकठाक कॉलेज लागल, ऍव्हरेज कॉलेज लागल, चांगलं कॉलेज भेटणार नाही इथं पण 250 वरती पण. ठीक आहे, समजलं. चालेल. 250 वाल्यांना BHMS करू शकता, फिजिओथेरपी करू शकता, सोबतच रिपीट करू शकतात, सोबतच अदर स्टेटमध्ये BAMS करू शकतात. स्टेटमधून BAMS लागणार नाही, BDS चे पण चान्सेस कमी आहे. ठीक आहे, चाल. आता याच्यानंतर 250 झाले, 270+, 250 ते 270 तेच ऑप्शन आहे. 70ला पण लागणार नाही BAMS, शेवटपर्यंत धावावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिपीट करावं लागेल. मग ऑप्शन F रेडी ठेवा. आता खूप किचकट प्रोसेस झालेली ही, तरी सुद्धा मी एकदम सोपं लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, आता 270+ काय करावं पाहिजे, BAMS मध्ये चॉईसेस टाका, BDS मध्ये पण चॉईसेस टाका किंवा BHMS मध्ये सुद्धा चॉईसेस टाका. जे लागलं ते घेऊन घ्या, काउन्सिलिंग मधून बाहेर होऊन जा. कारण 270+ मध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये BAMS लागणार नाही, BDS चे चान्सेस बनतील, BHMS 100% लागून जाईल, म्हणजे BHMS लागणार. आता विषय कसा आहे ना, मी हे का बरं सांगत आहे, कारण स्ट्रे राऊंड 1 चे चॉईसेस लॉक होऊन जाणार आहे परत परत.
समजत आहे ना? चालेल. अरे बाप, जागाच नाही वाचली. परत मोठा व्हिडिओ होत आहे तरी सुद्धा ऍडजस्ट करून घ्या तुम्ही, कारण व्हिडिओची नीड आहे आज. 270 प्लस झालं ना? हा चालेल. 280 प्लस. बघा, बीडीएस मध्ये चॉईसेस टाका, बीएएमएस मध्ये सुद्धा चॉईसेस टाका. बस, दुसरे चॉईसेस टाकू नका, बीएचएमएस टाकू नका, कारण बीडीएस मध्ये लोअर कॉलेजेस किंवा बीएएमएस मध्ये लोअर कॉलेजेस मध्ये नंबर आपले लागून जाईल. शक्यता आहे, फक्त बीएएमएस मध्ये चान्सेस तरी सुद्धा कमी आहे, सांगून देणं गरजेचं. 50% चान्सेस आहे. रिस्क फॅक्टर ते अगोदरच सांगितलं होतं मी, हे सांगण्या अगोदर रिस्क फॅक्टर. ठीक आहे. 290 प्लस यांनी काय केलं पाहिजे? 290 प्लस मार्क असेल तर खूप जास्त चान्सेस आहे बीडीएसचं चांगलं कॉलेज अलॉट होण्याचं आणि बीएएमएसचं कॉलेज अलॉट होण्याचं. फक्त एक्सेप्टेशन लो ठेवणं गरजेचं. ठीक आहे. 300 प्लस कॉलेज 100% अलॉट होणार बीएएमएस. चॉईसेस बरोबर टाकावे लागेल, काउन्सिलिंग बरोबर करावे लागेल. एक्सपेक्टेशन शुड बी व्हेरी लो. आणि 300 प्लस असेल आणि ज्यांना चांगले सुद्धा मार्क असेल त्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का वर्ष वाया घालवायचा नसेल तर चॉईसेस बरोबर टाका, चुका करू नका. चांगल्या मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी. समजलं? सगळं काही समजलं? आय होप मी तुम्हाला सगळं क्लिअर केलं असेल. नाही पण क्लिअर केलं असेल तर परत एकदा व्हिडिओ बनवेल मी. काय क्लिअर नाही झालं त्याच्याबद्दल मला बोला. ठीक आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सगळ्यात जास्त कमेंटला ज्या लाईक्स येतील त्या मुद्द्यावर आपण व्हिडिओ बनवू. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आणि मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, डायरेक्ट कॉल करू नये, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. का बरं हे सांगू शकतो तुम्हाला मी, रुडनेसनं नाही सांगत, फक्त एक गोष्टीचं लक्ष ठेवा की मी कॉलेजमध्ये असतो जास्त करून. ठीक आहे. कारण आता आमचे पण चालू झालेले आहे, डिसेंबरमध्ये आमचे पण पेपर आहे, तर त्या कारणामुळे मी कॉल उचलू शकत नाही. व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज टाकून ठेवा. ठीक आहे. नंबर कोणता आहे आपला? 7887559633. एवढा आपला नंबर आहे, तुम्ही बघू शकतात, खाली दिलेला आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हा.